रामनवमीच्या निमित्तानं नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरात शोभायात्रेचं आयोजन. मुस्लिम बांधवांकडून शोभायात्रेचं ठिकठिकाणी करण्यात आलं स्वागत. मनसे नेते संदीप देशपांडेंच्या दादर येथील इंदोरी चाट आणि बरंच काही या हॉटेलचं उद्घाटन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढला. अतिउष्णतेचा परिणाम फळभाज्या आणि टोमॅटो पिकांवर. टाटा कंपनीने अमेरिकेचा कार पुरवठा थांबवला. ट्रम्प यांच्या टॅरिफनंतर टाटाचा धोरणात्मक निर्णय. लँड रोव्हर आणि जग्वारच्या कार एक्सपोर्ट थांबवण्याचा घेतला कंपनीनं महत्त्वाचा निर्णय. आशिष शेलार मलंगगडावर मच्छिंद्रनाथांच्या दर्शनाला. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर घेतलं समाधीचं दर्शन. यावेळेस भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. जलवाहिनी कामकाजामुळे वांद्रे कुर्ला संकुलातील पाणी पुरवठा राहणार बंद. 8 एप्रिलला संध्याकाळी 2.5 तासांसाठी होणार खंडित. तर पुढील 4 ते 5 दिवस पाणी उकळून प्यावे, प्रशासनाचं आवाहन. भिवंडी तालुक्यातील चिमुकल्याची ऐतिहासिक कामगिरी. 8 वर्ष विहान जोशी या जलतरणपटून एलिफंटा बेट ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंतचा 12 किलोमीटर समुद्र प्रवास अवघ्या 4 तासात केला पार. कांदिवलीमध्ये फेरीवाल्यांना रोखण्यासाठी आता बाउन्सर तैनात. महावीर नगरमध्ये पंचशील इमारतीच्या बाहेर बाउन्सर तैनात. फेरीवाले स्थानिकांना धमकावत असल्याचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.